तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आज हल्दीचा कार्यक्रम असणार आहे, तर त्यासाठी आपण चाललेलो आहोत। पण आजचा ब्लॉगची सुरुवात पण परत काल सारखी दुकानामध्ये झालेली आहे, कारण का आदर्शला थोडे कपडे घ्यायचे होते आणि त्यांनी कपडे घेतलेले आहेत। काय रे, बरोबर आहेत काय? बरोबर आहे। हां, त्याचा तर झालेला आहे। आता आम्ही इथं निघतोय, आता आमचं काम झालेलं आहे। आता डायरेक्ट आम्ही चालू लोकेशनला, आपण डायरेक्ट तिकडे भेटू। A few moments later. तर मित्रांनो, आता हळद वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही आलो टेरेसवरती, कारण का जेवणाची व्यवस्था वगैरे सर्व टेरेसवरती करण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे मंडप वगैरे लावलाय। तर ह्या ठिकाणी तर काय नाहीये, या ठिकाणी बहुतेक संध्याकाळचा वेगळा प्रोग्राम असेल। आणि त्या साईडला जेवणाची वगैरे व्यवस्था त्या साईडला आहे, इकडे जेवण बनवत आहेत। जेवणाचं काम झालं का? चालू आहे। बरं ठीक आहे, मी तुम्हाला थोड्या वेळा भेटतो, पुढच्या सांगतो पुढे काय होणार आहे, कसं काय होणार आहे। बघ बास काय पापड, बास काय फक्त व्हिडिओसाठी करतो। तुला अजून माझे काय नको, अजून तुला काय माझे बोल, काय नको मला, नक्की काय नाही, परत बोलशील उठ आणि जागे। काका मला टोप द्या, मग टोप नेतो वरती मी नेऊ काय? तर आता इथं टोप न्यायचं आहे, कारण का जग नाही आहेत। मामी तू कधी जेवणार आहेस? फोन आला समोर की सगळ्यांचे एक्सप्रेशन केलं होतं लगेच बाबा। इथं नवऱ्याचा फोटोशूट चालू आहे हल्दीचा। कोण नाही, ब्लॉग आहे आपला। अच्छा, ओके। मग झालं सगळं झालं, खूप छान झालं हळदीचा कार्यक्रम। हा, आता सगळे वरती जेव्हा बसलेत, तू कधी जेवणार आहेस? आम्ही आता चाललोय लगेच। चला, तुझं हे घे, ते काही नारळ वेळ तुम्ही शूटबीटच्या बाबतीमध्ये एकदम जोरात येतो सगळं करायला, मस्त सपोर्ट आहे ना तुमचं। मग 100%। डमरू वाजव बोल, डमरू वाजव। डाळ आणजा आता लगेच, आणि मामाला प्लेट आण, मामा तुला प्लेट। त्याला सपलोक सोडा त्याला। काका त्या जेवा त्याला। आमचं जेवण झालं हो ऑलमोस्ट। तुमचं अजून काय, कशात काय नाही? नाही, आम्ही उठणार नाही, पण त्यांना वाढत पहिले। आता जेवण जाईल काय? तुला काय पाहिजे काय? नको लागलं सांगू, आपली माणसं वाढायला भावाने जरा जेवतो मी। आमचा खूप जुना भाऊ आहे गणेश भाऊ, तो आता लोणचा वाटत आहे आणि मीठ देतोय, पण तो मुद्दाम जास्त पण मीठ देतो। हा, सगळ्यांना सवयच आहे त्याची पहिल्यापासून तशी। आणि काकांना आमच्या देतोय तो। काका जरा वर बघा। काका, जेवण कसं झालेलं आहे? एकदम अति सुंदर। आणि लोणचा पण मस्त आहे, घरी बनवलंय तो, पण चांगले, पण या ग्लासामध्ये पाणीच नाहीये, ते बघा। आनंद। मामा, भाजी कशी झाली वाटण्याची? मामीन बनवली ना। काय भाजी पण छान झालेली आहे, जेवणात ह्याला विचार। पापड पण मस्त बनवले। हो ना, इकडे विचार। अप्रतिम झालेलं आहे। वाव। बुवा, तुमचं आज स्पेशल जेवण आहे, रात्रीचे तुमचे वांदे होणार आहेत। हा, रात्री मला असं वाटतं की पुन्हा हे जेवण मला पाहिजे। बरं, तुमची डिश। हा, आदर्श मस्त झालंय खूप जेवण। हा, आता मी हात धुवून येतो।
आणि हे राज साहेब आहेत जे तुमचा राज म्हणून ब्लॉग काढत असतात. तर ते आता जेवतायत आणि जेवणामध्ये खूप बिझी आहेत ते. 1 तास झाला. मला एक गोष्ट चांगली वाटली की मम्मी माझा ब्लॉग कंटिन्यू करते. मला आवडला ती गोष्ट. जरा तिथे जाऊन बघितलं काय पाहिजे. वाव. आणि हे आमचे भाऊ भारजाचे आहेत आणि हे आमच्या भाऊजया बसलेल्या आहेत दोघी जणी. त्यांची जोडीच असते कारण का एकमेकीच्या ताटातलं त्यांना आवडतं खायला. काय जास्त असेल तर ते बघा क्या. आणि ही पण आमची वहिनी आहे. ती आता सगळीकडे कार्यक्रम अटेंड करून आता इथे लेट आली त्यामुळे जरा जेवण जास्त जातोय तिला. आणि ह्या आमची मावशी आहे. तिने पहिल्याच पंक्तीला बसायला हवं होतं पण शेवटी लास्ट पंक्तीला बसली कारण का तिने कार्यक्रम समाप्त केलेला आहे. ओके. जेवण कसं झालंय तुमचं? ओ. ह्या आमच्या 2 मामे आहेत. तर त्या आता खूप बिझी आहेत जेवणामध्ये कारण उशीर झालाय ना त्यांना जेवायला त्यामुळं. ओके. हे आमचे मोठे बंधू. कसं झालं जेवण? आणि हे खरोखरचं 50 तोळा सोनं आहे. हा हे खरोखरचं आहे. हे नवरदेवचे भाऊ आहेत. मामा आमचा दौलत मामा आहे बघा कसा भारी. 1 नंबर. आमचा नवरा मुलगा आत्ता जेवायला आलेला आहे. काय रे तुला भूक लागली काय? पोटभर जेवणार आहेस? आणि आता हे आता असा ब्लॉग मध्ये दाखवू मी. ए ना नवऱ्या मुलाला वाट चल. नवऱ्या मुलाला कोबीची भाजी खूप आवडते आणि भाजी पण एकदम अप्रतिम झालेली आहे. शिंद्याला काय भाजी आवडते? कॅटरेसचं नाव काय? मला आता काम लावलाय. आता मी खाली गप्पानी बसलेलो पण मला आमच्या मामाजींनी सांगितलं की वरती जा आणि वरून काळ्या पिशवींचा बंडल कुठे ते बघ. मग आता मी चाललोय ते बघायला. चला बघूया. एवढे 5 माळे चढायला ना जीवावरती येतो. काका ते काळ्या पिशव्यांचं हे कुठे बंडल कुठं? खाली कुठेशी या. आणि ऍक्च्युली आता विषय असा आहे ना की इथे या सर्वांचं इथे काही ना काही कामं निघतायत आणि त्यामुळे व्लॉग शूट करायला जमत नाहीये. आता मला थोडासा रिकामा वेळ भेटलाय त्यामध्ये मी बोलतो तुमच्याशी. दम लागला जाम. 2 मिनिटं थांबा. दम लागला जरा नंतर बोलतो. तर आता आम्ही 10-15 मिनिटं झाले जेवण वगैरे झालेलो आहोत. आता खाली गेलेलो नवरदेवासोबत फोटो काढले आणि आता नेमकंच मला परत काम सांगितलं परत वरती यायला. तर मग वरती आलो. काम झालं. आता वाजलेत 4. आता 4 वाजलेत आणि आता सगळं इथं ऑलमोस्ट कामं तर झालेली आहेत. प्रोग्राम पण झालेला आहे. आता डायरेक्ट जे काय असेल ते संध्याकाळी. बरं ठीक आहे थांबा मी तुम्हाला पुढे भेटतो. मला खालनं कोणतरी आवाज येते वाटतं. मी खाली जातो आणि बघतो कसं काय आहे ते आणि तुम्हाला मी थोड्या वेळात भेटतो लगेच. A few moments later. चला आता बघूया ह्यांचं काय चाललंय. वडे झाले का नाही अजून? झाले बाबा. होत आहे संध्याकाळी कोंबडी वडे. ओके. हा सांगू नाच. हाय फ्रेंड्स. तो चला आता आपण बघू दादा काय करतोय. हा बघा दादा काय करतोय. या वडे खायला. हे आहे वडे. टेस्टी वडे. काय बोलतोस दादा? आता इथं ही वड्याची टेस्टिंग चालू आहे ऍक्च्युली. यस यस. आता हे मी वडे खाऊन बघतोय कसे लागतायत. मग मी लोकांना वाटणार की म्हणजे सांगणार की चांगले आहेत वगैरे. आधी त्यासाठी स्वतः खाल्लं पाहिजे तेव्हा लोकांना सांगू शकतो. त्यामुळे मी खातोय. काय बोलतेस बोल. लाईक सबस्क्राईब बाय बाय.
मित्रांनो आता इथं जस्ट मी कपडे चेंज करून आलोय आणि बघतोय इथं म्हावा वगैरे लागणं चालू झालेलं. तुम्हाला मी ह्याच्या आधी थोडंसं दाखवलं पण असेल. तो म्हावा तिथं ऑलरेडी झालेला आहे आणि आता डीजे लावलाय आणि मी दमलोय कारण का मला जरा टेरेसवरती काम होतं ते झालं आणि आता खाली आलोय रूम मध्ये पाणी प्यायला. पाणी पिऊन झालं की डायरेक्टली बाहेर जाईन आणि तिथं नाश्त्यात वगैरे ते सगळं कव्हर पण करेल जाऊन नाश्ता वगैरे. तुम्ही फक्त फुटेज बघा, मजा घ्या. मी पण नाचताना बहुतेक दिसेन तुम्हाला. ठीक आहे, चला भेटू पुढे.
मित्रांनो सगळं झालेलं आहे. आता मी इथं करतोय ब्लॉग एंड, कारण का माझी पण कॅपॅसिटी संपली. आता मी झोपणार आहे. फक्त 4 ते 5 तास झोप भेटणार आहे. परत सकाळी लवकर उठायचं आहे. सो आता मी झोपतो. उद्या सकाळी आपण भेटूया. उद्या पण एक वेगळा ब्लॉग येणार लग्नाचा. आता नुसती ब्लॉगची तडी टाकणार आहे मी आपल्या चॅनलवरती, तुम्ही बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी झोपतोय. चला बाय. सांग चला आता काय बोलायचं पुढं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटेल ते कमेंट करा. उद्या अजून एक व्हिडिओ येणार आहे लग्नाचा, तो त्यासाठी वाट बघा. उद्या येणार नाही, उद्या मी शूट करीन. 2-3 दिवसानंतर येईल. सो स्टे ट्यून. बाय.